विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे नक्की समजलं असेल. आता हे पहा, इथे एक जॉईंट व्हील आहे. या जॉईंट व्हीलचं जे मास डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे ते सगळं कडेलाच आहे. म्हणजे सगळे जे पाळणे आहेत ते कडेला आहेत, म्हणजे त्याची रेडियस किती घेणार आर. त्यामुळे जिथं जास्त मास डिस्ट्रीब्यूट झालं आहे ते अंतर जे आहे ते आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणू शकतो. जसं रिंगसाठी आपण केची व्हॅल्यू काढली आर, तसं याच्यासाठी आपण के इज इक्वल्स टू म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन के इज इक्वल्स टू आर असं काढू शकतो. कारण सगळं मास जे आहे ते कुठे कॉन्सन्ट्रेट झालं आहे, कडेला, एंडला. जसं रिंगचं आपण बघितलं तसंच आय इज इक्वल्स टू एम के स्क्वेअर आपण बघितलं. के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन आणि के इज इक्वल्स टू आपण फॉर्म्युला लिहिला अंडर रूट आय अपॉन एम. के फॉर रेडियस ऑफ गायरेशन, एम फॉर मास अँड आय फॉर मास मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता बघा हे व्हील आहे. ह्या व्हीलचं मास पूर्णपणे कडेला कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. त्यामुळं त्याचं जे मुवमेंट ऑफ इनर्शिया जे आहे तो आपण रेडियस ऑफ गायरेशन जे आहे तो आपण के इज इक्वल्स टू आर असंच म्हणू शकतो. सो डिस्टन्स फ्रॉम अन ॲक्सिस ॲट विच द मास ऑफ द बॉडी कॅन बी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट इज कॉल्ड रेडियस ऑफ गायरेशन. आता इथं आपण रिंगसाठी केची व्हॅल्यू आपण काढली आर आणि डिस्कसाठी आपण केची व्हॅल्यू काढली आर अपॉन रूट टू. रिंगमध्ये पूर्ण मास हे कडेला म्हणजे शेवटच्या एंडलाच ते कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. त्यामुळे या केसमध्ये के इज इक्वल्स टू आर असं झालं पहा, म्हणजे रेडियस आणि केची व्हॅल्यू सेम झाली. पण डिस्कसाठी मात्र केची व्हॅल्यू आर अपॉन रूट टू म्हणजे त्याच्यापेक्षा कमी आहे. मग आपण आता एक एक्झाम्पल घेऊयात. या ठिकाणी समजा आपल्याकडे दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत. एक रिंग आहे आणि एक डिस्क आहे. दोघांचं मास सेम आहे आणि रेडियस पण सेम आहे. मग दोघांचं जर रेडियस ऑफ गायरेशन जर कंपेअर करायचं म्हटलं तर आपण कसं करू शकतो पहा. इथं मास इंटू के स्क्वेअर रिंगसाठी आणि केची व्हॅल्यू आपल्याला मिळेल रिंगसाठी आर आणि डिस्कसाठी काय मिळेल के इज इक्वल्स टू आर अपॉन रूट टू. मग या दोघांच्या किमतीवरून काय लक्षात आलं, के डी इज लेस दॅन के आर. म्हणजे डिस्कसाठीची जी केची व्हॅल्यू आहे ती कमी आहे आणि रिंगसाठीची जास्त आहे. आणि हे आपल्याला लक्षात आलं की के इज डिसाइडेड बाय डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. म्हणजे जितकं जास्त मास लांबवर डिस्ट्रीब्यूट झालेलं असेल तितकं ती केची व्हॅल्यू जास्त असेल आणि जितकं कमी अंतरावर मास डिस्ट्रीब्यूट झालेलं असेल तितकी केची व्हॅल्यू कमी असेल. हे आपण याच्यावरून सांगू शकतो. मग आपल्याला याचं फिजिकल सिग्निफिकन्स बघता येईल पहा. फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे भौतिकीय महत्त्व. मग आपल्याला के रेडियस ऑफ गायरेशनचं फिजिकल सिग्निफिकन्सचा एक प्रश्न आपण इथं बघूया. K is small, then it means that mass of the body is distributed over a small distance. And if K is large, then it means that mass is distributed over a large distance. म्हणजे K च्या व्हॅल्यूवरून आपण किती डिस्ट्रीब्यूट झालेला आहे मास ते आपण काढू शकतो. समजा आता इथे एक डिस्क आहे. ही डिस्क आहे पहा आणि या डिस्कचं जे मास आहे ते इथून या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून एवढ्या अंतरावर डिस्ट्रीब्यूट झालं आहे. आता हे मास कमी आहे असं समजू, स्मॉल आहे मास, त्यामुळं याचं केची व्हॅल्यू पण कमी असणार आहे. इफ मास इज स्मॉल के इज स्मॉल. आता हीच डिस्क जी आहे थोडीशी आपण मोठी घेऊ, म्हणजे जास्त मास असलेली डिस्क घेऊ. हे पहा, डिस्क मोठी घेतली मी आणि तो ॲक्सिस ऑफ रोटेशन तोच आहे, पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तर याचं मास जास्त आहे त्यामुळं केची व्हॅल्यू याची नक्कीच जास्त येणार. म्हणजे थोडक्यात काय की के कशावर अवलंबून आहे, मासवर अवलंबून आहे. सो के रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड्स अपॉन मास ऑफ द बॉडी. हा आपण फर्स्ट पॉईंट सांगू शकतो. आता दुसरा पॉईंट काय आणखी सांगता येईल, दी व्हॅल्यू ऑफ के ऑल्सो डिपेंड्स अपॉन दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे हा जो ॲक्सिस मी जो घेतला आहे तो ॲक्सिस जर मी बदलला, ॲक्सिस ऑफ रोटेशन जर चेंज केला तर आपल्याला केच्या व्हॅल्यू बदलतील, मुवमेंट ऑफ इनर्शिया बदलणार आणि केच्या व्हॅल्यू पण बदलणार. म्हणजे थोडक्यात ॲक्सिस ऑफ रोटेशन याच्यावर देखील केची व्हॅल्यू अवलंबून आहे. हे पहा, इथं नोट्समध्ये मी तो पॉईंट इथं मेन्शन केला आहे. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन डिपेंड्स अपॉन मास ऑफ द बॉडी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे नोट्स मी तुम्हाला पाठवणार आहे. आता फिजिकल सिग्निफिकन्सचा एक वेगळा क्वेश्चन मी आत्ता इथं बनवला. आत्ता त्याचा आन्सर सांगितलं की के वरून आपल्याला काय मिळेल, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. इफ के इज स्मॉल देन मास इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर ए स्मॉल डिस्टन्स.
अँड इफ के इज लार्ज मास इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर ए लार्ज डिस्टन्स. थोडक्यात केच्या व्हॅल्यूवरून आपल्याला काय मिळतं, आयडिया अबाउट द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, किती अंतरावर मास डिस्ट्रीब्यूट झालं आहे हे केच्या किमतीवरून आपण काढू शकतो. आणि हेच त्यालाच म्हणायचं फिजिकल सिग्निफिकन्स. त्यानंतर हा एक वेगळा प्रश्न मी इथं घेतला आहे, तो आत्ता सांगितलेला की रिंग आणि डिस्क आपल्याकडे आहे. रिंगसाठीचं केची व्हॅल्यू आहे आर, डिस्कसाठी केची व्हॅल्यू आहे R/√2. दोन्हीही वस्तूंचं मास आणि रेडियस सेम असल्यामुळं इथं आपल्याला KD ची किंमत कमी आहे आणि KR ची किंमत जास्त आहे हे इथं आपण सांगू शकतो. सो K इज ग्रेटर फॉर रिंग अँड K इज स्मॉलर फॉर डिस्क. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या ज्या वस्तू आपल्याकडे असतील की त्या प्रत्येकाचे जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचे जे फॉर्म्युलीज माहिती असतील अशा प्रकारे, तर आपण त्या प्रत्येकाचे रेडियस ऑफ गायरेशन केच्या किमती आपण काढू शकतो. आज आपण इथे थांबूया. ह्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या अक्षांभोवती म्हणजे जर आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज केले तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा चेंज होतो, मग त्यासाठी पॅरलल थेरम आणि परपेंडिक्युलर थेरम या दोन थेरमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो आपण उद्या बघूयात. ओके, थँक्यू.